पुण्यात शिक्षक कर्मचारी बस चालकांचा बंद आता पुकारण्यात येतोय। प्रशासनाने पगार थांबवल्याने आता बंद घेण्यात येत आहे। कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे शाळा सुरू झाली नाही। बंदमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान। सिंहगड स्प्रिंग डेल या शाळेबाहेर बस चालकांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। टोटल तसे 6000 कर्मचारी आहेत। त्याच्यामध्ये शिक्षक आहेत, ड्रायव्हर आहेत, सिक्युरिटी आहेत, मावशी आहेत, सगळे आहेत। आणि इथं कमीत कमी अशा मानसिक त्रासामुळे 7 ते 8 लोकांचा जीवितहानी झाली मानसिक त्रासामुळे। आणि नवले सर अजूनही हेच वाट बघतात का हे 18 जण इथं काहीतरी अप्रत्य घटना घडावं आणि त्याच्यानंतर यांचे पगार त्यांच्या कुटुंबाला मिळावं ही त्यांची अपेक्षा आहे का? गेल्या वर्षी 3 महिने जवळपास मुलांना काही शिकवलं नाही। अक्षरशः मुलं आमच्या वर्गातून झोपा काढत होती आणि सांगायचे की आम्हाला पगार नाही, त्यामुळे आम्ही शिकवणार नाही। मग ह्याचा आमचा सगळा म्हणजे मुलांनी ज्यांना क्लास आहेत त्यांनी क्लास तरफत केले, पण ज्यांना क्लास नाही किंवा काही नाही त्यांचा पूर्ण रिझल्टवरती परिणाम झाला आहे। 3 महिन्यापासून पूर्ण आमच्या मुलांना काही शिकवलं नाही। जे 2-2, 3-3 लेसन राहिले त्याच्यावरती प्रश्न ते मुलांनी काही सोडवलेले नाहीत। त्यामुळे सगळा परिणाम रिझल्टवरती झाला। आता आम्हाला शाळेने हे सांगावं की तुम्ही शाळा कधी सुरू करणार आहे आणि आमचा प्रॉब्लेम काय आहे पालकांचा हे समजून घ्यावं आणि लवकरात लवकर रेग्युलर शाळा सुरू करावी। असंख्य पालक इथं सगळे जमलेले होते सकाळी। मग बसवाल्या काकांशी आम्ही येऊन बोललो सगळेजण पालक, तर त्यांच्या याच्यातनं आम्हाला असं कळलं की त्यांचे गेले 37 महिने हे पगार झालेले नाही आहेत। तर माझी मोठी मुलगी इथं 10वीला होती। मी त्यांना बघितलं आहे की बाबा त्यांनी जेव्हा त्या 10वीच्या एक्झामच्या वेळेस ते स्वतः मुलांना विद्यार्थ्यांना सगळ्यांना घेऊन गेलेले होते। निम्मेजण इथं त्यावेळी पण स्ट्राईकला बसलेले होते, पण आज मात्र यांनी सगळ्यांनी स्ट्राईक केलं आहे आणि त्यांचं म्हणणं अगदी रास्त आहे। पुण्यात शिक्षक कर्मचारी बस चालक यांनी बंद पुकारलेला आहे। प्रशासनाने पगार थांबवल्याने हा बंद पुकारण्यात आलेला आहे। कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे शाळा या सुरू झालेल्या नाहीत, त्यामुळे बंदचा हा विद्यार्थ्यांवरती परिणाम होतोय। विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती परिणाम होताना पाहायला मिळतोय। सिंहगड स्प्रिंग डेल या शाळेबाहेर बस चालकांनी ठिय्या आंदोलन केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।